नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल आणि कितीही मेहनत करून वारंवार अपयश येत असेल, पैसा टिकत नसेल, ग्राहक कमी येत असतील किंवा सतत अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्रद्धेने कोणते आध्यात्मिक उपाय केले जातात, तसेच यश मिळवण्यासाठी कोणत्या व्यावहारिक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित यातील एखादा उपाय तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकेल. चला तर मग कोणताही वेळ न दवडता आजच्या विषयाला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. अनेक वेळा व्यवसायात खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. ग्राहक कमी येणे, पैशांची अडचण, सतत नुकसान होणे, व्यवहार बिघडणे किंवा काम सुरू होऊनही टिकून न राहणे, अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. अशा वेळी फक्त आध्यात्मिक उपायांवर अवलंबून न राहता प्रामाणिक मेहनत, योग्य नियोजन आणि ईश्वरावरील श्रद्धा या तिन्ही गोष्टींचा समतोल आवश्यक असतो. हिंदू परंपरेनुसार व्यवसायात अडथळे दूर करण्यासाठी श्री गणेश, श्री महालक्ष्मी, श्री कुबेर आणि आपल्या कुलदैवताची उपासना ही शुभ मानली जाते. दररोज सकाळी स्नान करून देवापुढे दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता, सकारात्मक वातावरण आणि प्रामाणिक व्यवहार राखणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर दररोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. प्रत्येक गुरुवारी स्वामींना पिवळी फुले अर्पण करा. गूळ हरभऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि शक्य असल्यास श्री स्वामी चरित्रातील काही पाने वाचा. श्रद्धेने केलेली उपासना मनाला धैर्य, संयम आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देते. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ओम गणपते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करणे शुभ मानले जाते. प्रत्येक शुक्रवारी श्री महालक्ष्मीची पूजा करून खीर किंवा गोड नैवेद्य अर्पण करा. शनिवारी गरजूंना अन्नदान, काळे तीळ किंवा उडीद दान करणेही अनेक जण श्रद्धेने करतात. व्यवसायाच्या ठिकाणी देवाचा फोटो स्वच्छ आणि योग्य ठेवा. रोज सकाळी धूप, दीप किंवा उदबत्ती लावा. ग्राहकांशी नम्रतेने वागा. कोणाचाही हक्काचा पैसा थकवू नका आणि फसवणुकीपासून दूर राहा. धर्मग्रंथांमध्ये प्रामाणिक व्यापाराला सर्वात मोठा उपाय मानला आहे. यासोबतच काही व्यावहारिक गोष्टींचाही विचार करा. बाजारातील मागणी समजून घ्या. उत्पादन किंवा सेवेची गुणवत्ता वाढवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. ग्राहकांचा अभिप्राय घ्या आणि आधुनिक माध्यमांचा उपयोग करून व्यवसायाची माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवा. अनेक वेळा यश उशिरा मिळते, पण सातत्याने प्रयत्न करणाऱ्याला त्याचे फळ नक्की मिळते. प्रार्थना अशी करा की श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या व्यवसायातील सर्व अडथळे दूर करा. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, प्रामाणिकपणे काम करण्याची शक्ती आणि मेहनतीचे योग्य फळ मिळू द्या. माझ्या व्यवसायात प्रगती, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणाची भावना कायम राहू द्या.